काय करायचं, प्रशासनाने काय करायचं आणि बाजारपेठेने काय करायचं, ह्या जबाबदाऱ्यांचं बदललेल्या आर्थिक पर्यावरणामध्ये पुनर्लेखन करणं, पुनर्आरेखन करणं म्हणजे आर्थिक पुनर्रचना आहे. आणि ह्या काळामध्ये प्रशासनाचा जो हेतू आहे, प्रशासनाचं जे उद्दिष्ट आहे आणि प्रशासनाची जी कार्यपद्धती आहे ती ब्रिटिश काळ सोडून देऊ आपण, ते संपून सुद्धा 65 वर्ष झाली. स्वातंत्र्यानंतर जवळपास 5 दशकं शासन यंत्रणा किंवा प्रशासनाचा भूमिका ही रेग्युलेशनची राहिलेली आहे, नियमनाची राहिलेली आहे, नियंत्रणाची राहिलेली आहे. उदारीकरणाच्या आजच्या पर्वामध्ये एक अतिशय मोठं वळण जे आपल्याकडे आलेलं आहे, ते आलेलं आहे असं येणार आहे. आणि जे आलेलं आहे ते म्हणजे शासनाची भूमिका आणि विशेषतः तुमच्यासारख्या प्रशासकांची भूमिका ही आता नियंत्रणाकडनं, रेग्युलेशनकडनं फॅसिलिटेशनकडे वळते आहे. त्यामुळे संपूर्ण आमच्या प्रशासनाचा जो चेहरा मोहरा बदलतो आहे. आज एका अर्थाने आम्ही PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, याचा अर्थ असा आहे की प्रशासनाचा समाजाशी आणि समाजामधली जी एक उत्पादक क्षमता आहे, सक्रियता आहे, सर्जनशीलता आहे खाजगी क्षेत्रामधली, तिच्याशी कुठेतरी भागीदारीच्या स्वरूपावरती आता देवाणघेवाणीच्या माध्यमातून एक अंतिम उद्दिष्ट सर्वसमावेशक विकासाचं जे आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. हा प्रशासनामध्ये, प्रशासनाच्या यंत्रणेमध्ये आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या मानसिकतेमध्ये हा जो बदल येऊ घातलेला आहे, यायला सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढच्या काळात तो अधिक येणार आहे. या टप्प्यावरती तुम्ही सगळे या परीक्षेच्या माध्यमातून ह्या नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याकरता उत्सुक आहात. ही माझ्या दृष्टीने तुमच्या लेखी अत्यंत महत्त्वाची बाब आहे की कोणत्या टप्प्यावर तुम्ही प्रशासनामध्ये जाणार आहात. तो टप्पा हा पूर्णपणे आधीच्या 50 वर्षाचं जे काही आम्ही ढाचा होता त्या बदललेल्या ढाच्यापासून आपण वेगळ्या गोष्टींकडे जाणार आहोत. आणि म्हणून याच्याशी संबंधित दुसरा मुद्दा जो आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर 2004 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून जेव्हा ज्यावेळी या देशाची सूत्र हातामध्ये घेतली, त्यावेळी ते सातत्याने एक वाक्य अनेक वेळा उच्चारत होते, ते म्हणजे की आम्हाला सर्वसामान्य माणसापर्यंत जर विकासाची प्रक्रिया पोचवायची असेल, खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाची प्रक्रिया सर्वसमावेशक व्हायची असेल तर आम्हाला आमची डिलिव्हरी मेकॅनिझम सुधारावी लागेल. डिलिव्हरी मेकॅनिझम सुधारणं याचा अर्थ प्रशासकीय यंत्रणा ही अधिक कार्यक्षम, अधिक उत्पादक बनवणं. डिलिव्हरी मेकॅनिझम सुधारणं याचा अर्थ प्रशासकीय सेवेमधल्या मनुष्यबळाचा दर्जा सुधारणं. प्रशासकीय यंत्रणा ही अधिकाधिक रिझल्ट ओरिएंटेड बनणं याचा अर्थ डिलिव्हरी मेकॅनिझम सुधारणं. आणि म्हणून ही डिलिव्हरी मेकॅनिझम इथून पुढच्या काळामध्ये अधिकाधिक कार्यक्षम होण्याखेरीज गत्यंतर नाही आहे. कारण मित्रांनो, तुमच्याकडे तर आणखी एक मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, ती म्हणजे त्याच्या मागचा राजकीय हेतू काय त्याच्या आपण सोडून देऊया. पण आता इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडे कोणीही योजना आयोग वगैरे गोष्टी, आता कोणीतरी वरून यंत्रणा आम्हाला ठरवून देते आम्ही कुठे जायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रशासनाला आता फक्त त्याची तामिली करायची आहे, या प्रकारच्या कोशामधनं सुद्धा आपण आता बाहेर आलेलो आहोत इथून पुढच्या काळामध्ये. म्हणून मित्रांनो, तुम्ही प्रशासनामध्ये जाणार आहात, तुम्हाला ज्याप्रमाणे आता डॉक्टर मोरे म्हणले की केवळ तुमचं ज्ञान पायाशुद्ध असून भागणार नाही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणावरती कल्पकता दाखवायला लागणार आहे. कारण नियोजन, केंद्रीय नियोजन आता एका अर्थाने कुठेतरी आम्ही बाजूला काढलेलं आहे की संपूर्ण आमची राजकीय प्रणाली जी आहे, मुख्यमंत्री आज उद्या सगळ्या ह्या नीती आयोगाचे सदस्य बनलेले आहेत. याचा अर्थ आता प्रशासनामधले जे तुमच्यासारखे तरुण मुलं जे आहेत त्यांना अधिकाधिक कल्पकता दाखवून लोकांच्या किंवा समाजाच्या गरजा नेमक्या काय आहेत, त्या कशा बदलत आहेत आणि त्याला आम्ही आमच्या धोरणाच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, हे एका पातळीवरती तुम्ही समजावून घेणं, तुम्हाला ज्या राजकीय यंत्रणेच्या बरोबर काम करायचं आहे त्या राजकीय व्यवस्थेमधल्या धुरीणांना ते पटवून देणं, त्यासाठी आवश्यक ती धोरणं आखणं आणि ती धोरणं काळजीपूर्वक आणि परिणामकारकपणे राबवणं, हा सगळा आता तुम्हाला व्यूह डोळ्यासमोर ठेवायला लागणार आहे. कारण केवळ सरकार किंवा प्रशासनाच्या बदललेल्या भूमिकेच्या टप्प्यावर तुम्ही प्रशासनामध्ये जाणार आहात असं नाही आहात, तर मुळामध्ये विकासाकडे बघण्याची आमची जी पूर्वीची चौकट होती नियोजनबद्ध, आणि ते नियोजनसुद्धा कुठल्या तरी केंद्रात म्हणजे केंद्रीय सत्तेमधल्या यंत्रणेने निर्धारित करून देणं, हे आता बदललेलं आहे.
म्हणून तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की ही स्पर्धा परीक्षा किंवा ही संपूर्ण आपण हा जो अभ्यास करतात, हा अभ्यास करत असताना केवळ अधिकाधिक माहिती, अधिकाधिक तपशील याच्यावरती समाधानी राहू नका. डॉक्टर मोरे सरांनी जे सांगितलं, किंवा डॉक्टर आनंद पाटील जे म्हणले की आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी जे सांगितलं की केवळ पाठांतरावर विसंबून चालणार नाही, मी असं म्हणेन त्याच्या पुढे आपल्याला जायची गरज अशी आहे. मी तुम्हाला विनंती अशी करेन की कृपा करून विश्लेषक पद्धतीने समोर आलेल्या माहितीचं आकलन करून घेण्याची क्षमता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येकाला आत्मसात करावी लागेल. कारण यू आर गोइंग टू बी फ्लडेड विथ इन्फॉर्मेशन, की टेबलावरती तुमच्या म्हणाल ती आकडेवारी, म्हणाल तो तपशील हातामध्ये उपलब्ध असताना त्याचं विश्लेषण करून त्याचं धोरणामध्ये रूपांतर करण्यासाठी विश्लेषक बुद्धी ही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कुठेतरी स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनासारखे जे उपक्रम आहेत आणि या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षित दर्जेदार सर्जनशील कल्पक मनुष्यबळ तयार करण्यासाठी जे डॉक्टर आनंद पाटील स्टडी सर्कल किंवा अनेक यंत्रणा ज्या काम करत आहेत, मला असं वाटतं कुठेतरी त्या यंत्रणांवरती सुद्धा जबाबदारी आपली आता वाढती आहे की ह्या अभ्यासासाठी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे चांगल्या दर्जाचं अभ्यास साहित्य, संदर्भ साहित्य जे निर्माण करायचं आहे ते आता इथून पुढे आम्हाला केवळ माहिती त्यातली अद्ययावत ठेवून चालणार नाही, त्या माहितीची मांडणी नीट करणं, त्याच्यामध्ये तपशिलाबरोबर विश्लेषणाचा भाग देणं आणि त्याचं कुठेतरी उपयोजित ॲप्लाइड साईड दाखवणं, हे इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं स्टडी सर्कलसारख्या उपक्रमांकडे समोरसुद्धा मोठं आव्हान राहणार आहे. कारण माहितीची वानवा नाही आहे, ती माहिती वापरायची कशी हे प्रशिक्षण आपल्याला घ्यायला लागणार आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती अशी आहे की केवळ वाचन हे कदाचित इथून पुढे पुरेसं पडणार नाही. खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला तुमच्या क्षेत्रीय निरीक्षणाची जोड द्यावी लागेल. आणि हे क्षेत्रीय निरीक्षण म्हणजे प्रत्येकाने उठून सर्वे केला पाहिजे असं नाही. इथे मी माझा पत्रकारितेमधला अनुभव, आणि मी खरं पत्रकारितेबद्दल ह्या व्यासपीठावरनं कुबेर उपस्थित असताना अधिक तपशिलाने बोलणं अनुचित आहे, कारण माझी एवढी कारकीर्द पत्रकारितेमधले नाही. पण अत्यंत संवेदनशीलतेने प्रत्येक क्षण जगणं याचं नाव पत्रकार आहे. समाज सतत बदलतोय. ह्या बदलणाऱ्या गरजा प्रशासक म्हणून मी कशा पुऱ्या करणार आहे, ह्या दृष्टीने तुम्ही आज जो अभ्यास करताय त्या माहितीची उपयोजित बाजू सतत मनामध्ये विचार करत राहणं हा तुमच्या परीक्षेच्या तयारीचा भाग व्हायला लागणार आहे. कारण शेवटी दोन मुद्दे मांडून मी थांबणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आपला देश हा अत्यंत गुंतागुंतीचा देश आहे. आपल्या देशाचं प्रशासन चालवणं हे सोपं काम नाही. म्हणून प्रशासनामध्ये मी जरी नसलो आणि पत्रकारितेच्या भूमिकेतून किंवा अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून काही वेळा धोरणांवरती किंवा प्रशासनाच्या काही गोष्टींवरती जरी टीका आपण करत असलो तरी प्रशासन चालवणाऱ्या लोकांच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. कारण एवढी प्रचंड विविधता असणारा देश चालवणं ही सोपी बाब नाही. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सर्वसमावेशक विकासाची आम्ही जरी भूमिका राबवत असलो तरी सर्वसमावेशक विकास कशाला म्हणायचं याची व्याख्याही करणं आपल्याला अवघड होणार आहे. इतका आमचा समाज हा वैविध्यपूर्णतेने नटलेला आहे. म्हणून या विविधतेचं भान ठेवत जो अभ्यास तुम्ही करतात त्याच्यामध्ये पाठांतरापेक्षा विश्लेषण, केवळ माहितीवरती पकड बनवण्यापेक्षा त्या माहितीचा आकलन, तिचं वाचन, तिचा अन्वय आणि ह्याचं उपयोजन, ह्या दोन बाजू मला वाटतं आपल्याला अतिशय जाणीवपूर्वक करायला लागणार आहेत. कुठेतरी मी म्हटल्याप्रमाणे ती जबाबदारी अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमानुसार पुस्तकं किंवा वाचन साहित्य तयार करणाऱ्या संस्थांवरती सुद्धा आहे. म्हणून मला असं वाटतं की इथून पुढे जे वाचन साहित्य किंवा संदर्भ साहित्य आपण निर्माण करणार आहोत, मला वाटतं पाटील सर आपल्यावरती ही जबाबदारी अधिक राहील की त्या विषयामधल्या चांगल्या तज्ज्ञांना लिहितं करणं. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. वर्तमानपत्रामध्ये मी काही काळ काम केलं आहे. माझं दुःख असं आहे की आमचे अव्वल दर्जाचे अभ्यासक हे पॉप्युलर मीडियामधनं लिहित नाहीत. हा अत्यंत दुःखाची बाब आहे.
ह्या अशा लोकांना लिहितं करणं, आणि मी पाटील सर ही गोष्ट अतिशय इथे जबाबदारीने बोलतो आहे, आपण प्रशासकीय परीक्षेकरता मराठीमधून जेव्हा तयारी करता तेव्हा मला हे सांगायला अत्यंत आनंद होतो आणि अत्यंत अभिमान मला असा वाटतो की आम्ही आज एकीकडे म्हणतो आहे की मराठी आमची ज्ञानभाषा बनत नाही आहे, मराठी ज्ञानभाषा बनत नाही आहे, कारण आम्ही मराठीमध्ये बाकीचे विषय आणतच नाही आहोत. MPSCसाठी किंवा बाकी स्पर्धा परीक्षांसाठी चांगल्या दर्जाचं वाचन साहित्य, संदर्भ साहित्य मराठीमध्ये निर्माण होणं, त्याच्यामध्ये विद्यापीठीय पातळीवरच्या प्राध्यापकांपासून त्या क्षेत्रामधल्या अभ्यासकांचं योगदान असणं, याच्यामुळे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्माण होईल त्याचप्रमाणे एक अतिशय मोठं चांगलं सकारात्मक ऐतिहासिक कार्य मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं कार्य आपण करतो आहोत. ही जबाबदारी आपल्यावरती आहे. म्हणून मी विनंती अशी करेन की आपले सगळे सहकारी, आपले अभ्यासक यांच्या जोडीने विद्यापीठीय पातळीवरचे अभ्यासक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनाचा अनुभव असणारे अभ्यासक यांच्या जोडीने मला असं वाटतं आमच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आमच्या वाचन साहित्यामध्ये, विशेषतः मराठीमध्ये, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या अनुभवांचं संकलन हे मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष काम करत असताना कायद्याची चौकट पाळायची, लोकप्रतिनिधींचा एकीकडनं दबाव सहन करायचा, माध्यमांकडनं होणाऱ्या टीकेचं भान ठेवायचं आणि सर्वसामान्य माणूस समोरचा जो आहे त्याच्या अपेक्षांची पूर्तता करायची. या सगळ्या पिंजऱ्यामध्ये प्रत्यक्ष काम करताना अधिकाऱ्याला वेगवेगळ्या पातळीवरती काय अनुभव येतात आणि कुठेही कायद्याची लक्ष्मण रेषा न ओलांडता पण लोकहिताची भूमिका समोर ठेवून ती सत्ता राबवताना त्या माणसाला कशा पद्धतीने व्यावहारिक तोडगे शोधून काढायला लागतात. मला असं वाटतं ह्याचा कुठेतरी दस्तऐवजीकरण हे ह्या निमित्ताने ह्या व्यासपीठांवरनं तयार होणं, ते तुमच्यासारख्या मुलांना वाचायला मिळणं, ही मला असं वाटतं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या दिशांनी, सर्व दिशांनी प्रयत्न करणारं पाऊल या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून उचललं जावं अशी मला अत्यंत कळकळीची या ठिकाणी विनंती आपल्या सगळ्यांना आणि डॉक्टर पाटील सरांना करावीशी वाटते. सगळ्यात शेवटी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये किंवा कुठेही नोकरी मिळेल याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही, कारण तुमची कमिटमेंट तेवढी आहे. मी तुम्हाला एक या व्यासपीठावरनं नक्की निश्चित सांगतो, कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. इथून पुढचा काळ, मी फक्त 2 गोष्टी आता खरोखर सांगण्याने थांबणार आहे. इथून पुढचा काळ असा आहे, तुम्हाला नोकरी मिळेल, सरकारीसुद्धा मिळेल अशी माझी आशा आहे. नाही मिळाली तर तुम्ही आज डॉक्टर मोरे म्हणल्याप्रमाणे 3-3 वर्ष, 4-4 वर्ष, 12-12 तास आज रोज अभ्यास करताय, हा वाया जाणार नाही याची खात्री बाळगा. कारण बाजारपेठी अर्थव्यवस्था, याचा व्यवहारामधला अर्थ असा आहे की क्षमता निर्माण होणं. नोकरी मिळाली नाही तरी तुम्ही आज ही जी तयारी करताय याच्यामुळे तुम्ही कल्पकता दाखवलीत, प्रामाणिकपणे जर बाजारामध्ये उभं राहिलात तर तुम्हाला काम निश्चित मिळेल. बदललेली अर्थव्यवस्था याचा अर्थ तो आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत आग्रहपूर्वक सांगतो, मोरे सरांनी जी खंत व्यक्त केली की प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्र मागे का, मला कुठेतरी असं वाटतं हे एका अर्थाने महाराष्ट्राचं वैगुण्य आहे का नाही, हा कदाचित वादाचा विषय होऊ शकेल, पण मला हे महाराष्ट्राचं बलस्थान वाटतं. कारण महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रायव्हेट सेक्टर, खाजगी उत्पादन क्षेत्र हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं असल्यामुळे तिथे रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. म्हणून आम्ही कुठेतरी तुलनेने खाजगी क्षेत्र आणि सरकार असा विवेक आम्हाला करायला जागा आहे. मित्रांनो, ही तुम्ही तयारी जी करता आहात, ही तयारी जरी दुर्दैवाने आपण असं गृहीत धरू की तुम्हाला नाही सरकारी सेवेमध्ये जाता आलं तरी ह्या अभ्यासाच्या बळावरती तुमच्या खाजगी क्षेत्रामधल्या नोकरीच्या संधींची दारं उघडली जात आहेत. हा मनाशी विचार पक्का ठेवा आणि अभ्यास करा. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठी फलश्रुती या उपक्रमांची ही आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी मी एक फक्त माझ्या आयुष्यातली अत्यंत करुण आठवण तुम्हाला सांगणार आहे आणि थांबणार आहे. मला ठाम खात्री आहे की तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. मला अजिबात, कारण मी रोज बघतोय माझ्यापेक्षा कुबेर बघतायत. आज सगळ्या क्षेत्रांच्यामध्ये कुठेही जा, आम्ही असं म्हणतो चांगली दर्जेदार माणसं कामाला मिळत नाही आहेत. म्हणजे हे खरं आमचं नवल आहे की 125 कोटीचा देश आहे आणि प्लंबरपासून प्रोफेसरपर्यंत चांगली माणसं मिळत नाहीत.
त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या पायाबद्दल मला शंका नाही, कारण मी 8 वर्ष तुमच्यासारखी अनेक मुलं बघतो आहे. मला म्हणायचं आहे एवढंच, मी मंत्रालयामध्ये 20 वर्षापूर्वी एका रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करत होतो आणि आमच्या एक प्रोजेक्टवरती प्रेझेंटेशन होतं म्हणून मी मंत्रालयामध्ये गेलो होतो. 3 दिवस मी मंत्रालयामध्ये सलग जात होतो, कारण वेगवेगळ्या सेक्रेटरीजच्या समोर आमच्या प्रकल्पाचं सादरीकरण होतं. मंत्रालयाच्या त्या संपूर्ण इमारतीमध्ये 3 दिवस मुंबईमध्ये एक अगदी गलितगात्र झालेला म्हातारा माणूस, म्हणजे त्याच्या डोक्यावरती जो फेटा होता त्याला फेटासुद्धा म्हणता येणार नाही, त्याला योग्य शब्द मुंडा असं हाच होता. तो माणूस हातामध्ये अशी मेंचटलेली एक प्लास्टिकची पिशवी आणि त्याच्यामध्ये काही कागदपत्र आणि अक्षरशः दीनवाणेपणे तो त्या मंत्रालयामध्ये 3 दिवस अखंड हिंडत होता. मी वेगवेगळ्या वेळी मंत्रालयामध्ये हिंडत होतो म्हणून तो मला माणूस दिसत होता. मी आपला विचार करत होतो की हा माणूस का रोज हिंडतोय. एका सचिवाच्या दालनामधनं मी बाहेर पडलो. त्या सचिवांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते, पर्सनल सेक्रेटरी होते, त्यांच्या समोर तो माणूस तिथे उभा होता. म्हातारा माणूस होता, 70चा वय असेल त्या माणसाचं. मी तिथनं बाहेर पडताना तो माणूसही बाहेर पडला. त्यावेळी त्या दालनामध्ये असणारा जो शिपाई होता, तो शिपाई नाईकडे साहेब आपल्या साहेबांना सांगत होता, शब्द ऐका, म्हणजे मी अत्यंत निर्धाराने माझा आवंढा आवडतोय, कारण अजून माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य जात नाही. तो प्यून साहेबाला म्हणला, साहेब हे म्हातारं 3 दिवस हिंडताय म्हणला. शब्द ऐका, आय एम कोटिंग इन व्हर्बॅटिम. तो म्हणला, साहेब हे म्हातारं 3 दिवस मंत्रालयामध्ये हिंडताय, काय त्याला हवाय कुणाला ठाऊक. कृपा करून उद्या तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर ह्या पद्धतीने सामान्य माणसाकडे बघू नका. तुम्ही मला सांगा मित्रांनो, मुंबईसारखं ठिकाण, अरे आज आम्ही मुंबईला गेलो तरी कोणाकडे राहायचं इतकी आम्हाला प्रश्न पडतो, कारण मुंबईवर जागाच नाही आता. अशा अवस्थेमध्ये एक बिचारा कोणत्या तरी दूर ग्रामीण भागामधनं आलेला वयस्कर माणूस, ज्याला मुंबईत 3 दिवस तो कुठे राहिला असेल, कुठे जेवला असेल, त्याच्या हातामध्ये काय कागदपत्र आहेत आणि त्याची काय अडचण आहे, एवढी बघायची सुबुद्धी एकाही माणसाला प्रशासनामधल्या होऊ नये का. कृपा करून तुमच्याजवळचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला करुणेचं अस्तर लावा. ते जर आपण केलं, आणि म्हणून एकच शब्द मी सांगतो आणि थांबतो, पसायदानामधला मार्तंड जे तापहीन हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. जगामध्ये बुद्धिवान लोकांची कमतरता नाही, करुणावान बुद्धिवंतांची कमतरता आहे. आमच्या देशामध्ये अगणित उत्तम प्रशासक आहेत. तुम्ही खऱ्या अर्थाने प्रज्ञा आणि करुणा यांचा संगम असणारे प्रशासक बना, कारण आज गरज त्याची आहे. आम्ही जेव्हा सर्वसमावेशक विकासाची भाषा करतो तेव्हा आम्हाला तो विकास हा शेवटी मनुष्य केंद्री करायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा जो स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचा जो हेतू आहे, तो हेतू चांगल्या पद्धतीने ह्या परीक्षेला आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हा आहे. शेवटी फक्त एकच प्रश्न विचारा आणि आपण विचारावा की साहित्य, जर मी जिथून सुरुवात केली तिथे येऊन थांबतो, साहित्य हे जर सगळ्यांच्या सहित जाणारं असेल तर साहित्य कसं आहे याच्यापेक्षा सुद्धा किंवा याच्या इतकाच ते साहित्य कशासाठी आहे हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. ते साहित्य हे निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा, कल्याणाचा स्तर उंचावण्यासाठी आहे. त्यासाठी त्या प्रयत्नातले एक वाहक म्हणून तुमच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत मोठं उत्तम सुयश चिंतितो. आणि आपल्याशी बोलण्याची संधी या सगळ्या महानुभावांनी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पाटील सर आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद टिळक साहेब. अतिशय सुंदर विचार आपल्याला ऐकायला मिळाले आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संत विचार, प्रशासन, अर्थकारण या सगळ्याचा मेळ आपल्याला कसा घालायला पाहिजे आणि तो योग्य पद्धतीने कसा घालता येईल याचंही त्यांनी विश्लेषण करून दाखवलं. आणि त्यांनी सांगितलेले 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर अख्खं भाषणच लक्षात ठेवण्यासारखं आहे, पण तरीसुद्धा काही मुद्दे मला जे वाटत आहेत मुद्दामून आवर्जून पुन्हा उल्लेख करावे. ते म्हणजे असं की
तो सकाळपासून दुसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा मी उल्लेख करीन की पाठांतर हे आता परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मार्ग राहणार नाही. जेव्हा योजना आयोग बरखास्त होऊन आता नवीन आयोग निर्माण झाला, जिथे कल्पकतेला जास्त वाव आहे, त्या ठिकाणी आउट ऑफ द बॉक्स जर का विचार करायचा असेल तर पाठांतर ही फक्त क्षमता राहणार नाही. त्यामुळे कल्पकता असली पाहिजे. अपवर्ड प्लॅनिंगची जेव्हा सुरुवात होते त्या ठिकाणी आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या स्तरावर आहोत तिथून आपल्याला काय अपेक्षित आहे आणि पुढे आपला भारताची दिशा काय हे ठरवण्याची क्षमता आपल्यामध्ये येणार आहे, कारण तशी संधी आपल्याला आता नवीन रचनेमध्ये मिळते. आर्थिक पुनर्रचनेबद्दल त्यांनी उल्लेख केला आणि या आर्थिक पुनर्रचनेच्या टप्प्यावर आपण प्रशासकीय सेवेत जाता आहात. त्यामुळे आर्थिक पुनर्रचनेचं ज्ञान असणं प्रशासकीय अधिकाऱ्याला किती आवश्यक आहे हेही आपल्याला त्यांच्या भाषणातून कळलं. आणि त्याचबरोबर संत विचार हे प्रशासकीय अधिकाऱ्याचं अधिष्ठान असलंच पाहिजे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्तेला कारुण्याची जोड जर का असेल तरच तुम्ही एक लोकाभिमुख जनताभिमुख प्रशासकीय अधिकारी व्हाल आणि अशा अधिकाऱ्यांची गरज आहे, हा त्यांचा महत्त्वाचा विचार होता. मी एकाच गोष्टीचा उल्लेख करून त्यांच्या भाषणाबद्दल बोलायचं थांबतो. ते म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांनीही MPSCची परीक्षा दिलेली होती, तेही इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले होते. खंत एवढीच आहे, एका चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला महाराष्ट्र मुकला. यानंतर आपण संमेलनाच्या परमोच्च बिंदूला येतोय, ते म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण. मी माननीय रंगनाथ नाईकडे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. मित्रो, प्रथमतः आपण जे सर्वजण इथे गर्दीत रेटून एकमेकाला बसलेला चिपकून तुमच्या स्वतःसाठी फक्त जोरदार टाळ्या वाजवा. मी सांगतो मग कशासाठी वाजवायच्या. 2015 साल सुरू झालेला आहे. 2014 सालातल्या ज्या काही कडू वाईट आठवणी ज्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असतील त्या तुम्ही सोडून द्या आणि 2015 जे साल उजाडलेलं आहे ते अतिशय उज्ज्वल आहे. यासाठी प्रथमतः तुम्ही भाग्यवान आहात त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचा. मित्रो, गेले 25 वर्ष ज्यांनी शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून केंद्रबिंदू मानून तो घडवण्यासाठी, त्याला पाऊलवाट दाखवण्यासाठी जो हा यज्ञ चालवलेला गेले 25 वर्ष, ते या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सतत वाटाड्या म्हणून ज्यांना स्पर्धा परीक्षेचा आमचा विद्यार्थी पाहतो ते डॉक्टर अनंत पाटील सर. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी हा यज्ञ पुढे चालवलेला आहे त्या आमच्या वैशाली पाटील मॅडम. आज तुम्ही ज्यांच्या प्रेरणेतून इथे बसलेले आहात ते तुमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ जरी असले तरी देखील देशातील एक नामांकित कृषी विद्यापीठ ज्याचा उल्लेख केला होता त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मोरे सर. त्याचबरोबर आता ज्यांचं भाषण झालं किंवा ज्यांनी प्रबोधन केलं ते अर्थतज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक माझे एक चांगले मित्र डॉक्टर अभय टिळक सर. त्यांनी पुस्तक लिहिलं आता, परंतु पुस्तकाच्या रूपाने समाजासमोर येतानाच समाजाला खऱ्या अर्थानं ज्यांचा पथदर्शक म्हणून उल्लेख केला जातो ते लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर. आणि दुसरा महत्त्वाचा उल्लेख जो करणं अत्यंत आवश्यक आहे तो म्हणजे तुम्हा सर्वांना प्रेरणास्थान असलेले, तुमच्या समोर बसलेले, तुमच्यातील जे का गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्यांची पूर्वीची ओळख होती, आजही आहे, भविष्यात ते राहील, ते आपले IAS ऑफिसर तुमच्या समवयाचे असलेले रमेश घोलप. त्याचबरोबर ज्यांनी हे संमेलन इथं आयोजित करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्यांचा मी सर्वात शेवटी उल्लेख करणार होतो, पण अगोदर उल्लेख करतो का ज्यांनी ग्रामीण विकासामध्ये फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक अशी प्रेरणादायी अशी वाट दाखवून दिली. आणि यशदासारख्या संस्थांच्या माध्यमातून, आपल्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून, अनेक शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांमध्ये, समाजातील प्रत्येक शेतकऱ्यामध्ये अतिशय लोकप्रिय असलेले, आदरपूर्वक ज्यांचा उल्लेख करतात ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पोपटराव पवार सर. त्याचबरोबर पाटील सरांचा उल्लेख केला, पण पाटील सरांना ज्यांनी अगदी लहानपणापासून घडवलं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नाव पण सावित्रीबाई आहे.
ज्या सावित्रीबाईंनं देशाला, महिला वर्गाला शिक्षणाची गंगा दाखवली, त्या पाटील सरांच्या मातोश्री सावित्री मावशी इथे खास आवर्जून हा स्पर्धा परीक्षांचा सोहळा पाहण्यासाठी इथे उपस्थित असलेले आणि आपल्या सर्वांना ज्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष, ते ज्यांनी कीर्तन परंपरा राज्याला दाखवून दिली गेले वयाच्या 84 वर्षापर्यंत आणि जवळपास 60-65 वर्ष विनामूल्य कीर्तन सेवा राज्यामध्ये केली, ते माझे वडील हबप मंडल काका कडदेकर. आणि मित्रहो, प्रशासनात असंच होतं, जो पण उशिरा येतात तर त्याला फळे जास्त चांगली लागत नाहीत. त्यामुळे हजीर तो वजीर असं म्हणतात, त्या पद्धतीने फर्स्ट कम फर्स्ट सर्व. श्रीकर परदेशी सरांसाठी डोळ्यात जोरात टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. त्याचबरोबर सकाळी ग्रंथदिंडीचं ज्यांनी उद्घाटन केलं किंवा पालखीची पूजन केलं, ते आपल्या नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कवडे साहेब, आपले कृषी पदवीधरच आहेत, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवत. दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात हे साहित्य संमेलन नगरला व्हावं, ही माझी गेले 10 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं. कृषी एकता मंचच्या माध्यमातून ज्यावेळेस मी नगरला आमचे राजाराम देशमुख साहेब ज्यावेळेस व्हाईस चान्सलर होते, त्यावेळेस मी तिथे गेलो होतो. त्यानंतर बऱ्याच वेळा कृषी एकता मंचच्या वार्षिक कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. सुरेश खोपडे साहेबांना घेऊन गेलो, गुलाबराव पोळ साहेबांना घेऊन गेलो. परंतु हे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन जे औरंगाबादला, पुण्याला किंवा नागपूरला आम्ही जे आयोजित केलेलं, ते माझ्या माधवांकरता किंवा मित्रांकरता, राहुरीच्या मित्रांकरता नगरमध्ये ठेवावं, अशा प्रकारची माझी एक संकल्पना होती. ती आज पोपटराव पवार साहेबांच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात उतरली. मी जास्त बोलणार नाही, कारण पुढे आपण पाहिलं असेल 2 दिवसाची जी तालिका आहे, त्या तालिकामधील नावे जर पाहिली तुम्ही, तर मित्रहो, या ठिकाणी बसलेला प्रत्येक विद्यार्थी, जसं आता टिळक साहेबांनी सांगितलं का, या फक्त शासकीय सेवेतच नाही तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात तितकीच उंची गाठेल, याचं मला भान आहे, याची मला खात्री आहे. आता मी जास्त बोलणार नाही यासाठी का पुढे 2 दिवस मी तुमच्या सान्निध्यात आहे. फक्त शासकीय सेवा आणि खाजगी सेवा असा ज्यावेळेस प्रश्न पडतो, त्यावेळेस मी ज्यावेळेस 25 वर्ष 30 वर्ष प्रशासनामध्ये, मंत्रालयामध्ये 16 वर्ष आतून लोकशाही पाहिल्यानंतर मी तुम्हाला खात्रीशीर सांगेल का मित्रहो, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची कौटुंबिक परिस्थिती किंवा मुलींच्या बाबतीत तुमचा कितवा चान्स आहे किंवा ते कितवा तुमचा अटेम्प्ट आहे MPSCचा, ते पाहून प्रथमतः जे काही तुम्हाला जॉब मिळेल, जी काही तुम्हाला सर्व्हिस मिळेल, ती तुम्ही पटकावा. त्या ठिकाणी थोडा स्थिर व्हा, परंतु तो तुमच्या आयुष्यातील पूर्णविराम ठरू नये. तो तुमचा स्वल्पविराम ठरावा, कारण त्यामुळे थोडं तुम्हाला मानसिक स्थिरता, आर्थिक स्थिरता येते आणि तुम्हाला ती एक अभ्यास करण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. शासकीय सेवाच का, तर आता तुम्हाला कल्पना असेल, आपण ज्यावेळेस मित्रांमध्ये डिस्कस करतो, ज्यावेळेस ते खाजगी क्षेत्रामध्ये जे BE असतील किंवा आता श्रीकर परदेश सरांसारखे काही जे डॉक्टर आहेत, ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतात, त्यावेळेस त्यांना आपण विचारलं काय करतोस, तो म्हणतो मी वोक्सवॅगनमध्ये जॉबला आहे, महिंद्रामध्ये जॉबला आहे किंवा टाटामध्ये जॉब करतो. पण आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना किंवा आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही प्रश्न केला, तर आम्ही कधी जॉब करत आहे असं म्हणत नाही. आम्ही म्हणतो गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे, केंद्र शासनाच्या सेवेत आहे. म्हणजे जॉब आणि सर्व्हिस ह्या 2 शब्दामध्ये फार मोठं अंतर आहे. खाजगी क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब म्हणजे उक्ता जॉब, जसं आपण ॲग्रिकल्चरमध्ये देतो तसा उक्ता जॉब म्हणजे ठेक्याने दिलेलं काम, आणि शासकीय सेवेमध्ये आपण सेवा करतो. सेवा आणि जॉब या 2 शब्दामध्ये फरक आहे. त्यामुळे प्रथमतः आपण शासकीय सेवेला प्राधान्य द्या, यासाठी का समाजसेवेचं फार मोठं व्यासपीठ इथे आहे आणि राज्यालाच नव्हे तर देशामध्ये समाज परिवर्तन घडून आणणाऱ्या काही कायद्यांमध्ये, काही धोरणांमध्ये तुमचं योगदान, तुमचं काही जे मूल्य आहे त्यामध्ये देण्याचं भाग्य तुम्हाला शासकीय सेवेमध्ये मिळतं. आता टिळक सरांना मी सांगायला मला अभिमान वाटेल
का ह्या साहित्य संमेलनाची फलश्रुती गेले 5 वर्ष आम्ही करतो. श्रीकर परदेश सरांना सुद्धा सांगायला काय मला अभिमान वाटेल, UPSCमध्ये MPSCमध्ये 94ला जो अभ्यासक्रम बदलला, 2004ला ज्यावेळेस बदलला, 2012-13मध्ये आपल्याला जो आता सध्या आपण जो युटर्न घेतला आहे UPSC आणि MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये, त्या सर्वाचा मी साक्षीदार आहे. फक्त साक्षीदारच नाही तर त्यामध्ये अंतर्गत योगदानामध्ये माझं योगदान आहे. मित्रहो, शासन देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकऱ्याचा मुलगा, मध्यम परिस्थिती असलेला मुलगा डोळ्यासमोर ठेवून विचार करत असते. हे जे काही इव्हॉल्युशन आहे, ह्या जो काय अभ्यासक्रमात बदल होतो तो फक्त तुम्हाला केंद्रबिंदू मानून केला जातो. पाटील सरांशी आम्ही असे अनेक तास आम्ही चर्चा केलेली आहे. पूर्वी लोकशाही आयोगाचे जे सेक्रेटरी होते अभय नारायण त्रिपाठी असतील किंवा पूर्वीचे कोकाटे साहेब असतील, आज दुपारी आपल्याला ठाकरे